कधी नव्हतं आम्ही काम करणार आहे, आता एका दिवसातच आम्हाला हे सगळं काम करायचंय. मग त्याआधी इकडे दोन्ही शेडची आम्ही सगळ्यांनी तयारी करायला घेतली. तर नमस्कार मित्रांनो, मी यश पवळे. सध्या कामात जरा व्यस्त आहे. टार्गेट असं होतं की एक तरी शेड आहे ना आपलं पूर्ण एका तयारी करून झालं पाहिजे. आता इकडे मम्मी आहे ना बांधत होती आपले पडदे वगैरे. आता तिला ते सगळं करायचं लागते आणि इकडे आम्ही सगळ्या गोण्या घेतल्या आधी खाली करून. आता अर्जंटमध्ये या गोण्या आम्ही बोलावल्या होत्या. जेवढं बोर्डिंग पुरतं लागतं ना तेवढ्या गोण्या आम्ही आणल्याच होत्या. मग आता काय आपल्या या गोण्या पांगून घ्यायच्यात. गोण्या खाली करून झाल्यानंतर इकडे जाळ्या वगैरे व्यवस्थित लावून घेतल्या आणि सगळा तूच पांगून पण घेतला. आता इकडे आपलं हे काम डन झाले. आता बाकीचे पडदे वगैरे लावायचं काम करून घेऊया. इथं मी माझं काम करीत होतं, ह्या पोरीनं मला भलतच काहीतरी प्रश्न विचारायचे. माझं काम चाललं होतं हे बल घेऊन आहे ना ह्या बोर्डरला लावायचं. बघा आता यांनी चांगलं काम खराब करून टाकलं. काम करायला लय टाइम झाला आणि इकडे भूक पण लय लागली होती. मग पप्पांनी भेळ आणली खायला. दुसऱ्या दिवशी पक्षी यायचा टाइम इकडे ना आपल्याला रस्त्यातच आहे का खिकडेश बाई भेटला. एवढा ऍक्टिव्ह नाही वाटला. त्याच्या हातात फांदी दिली तरी तो त्याला काय धरीत नव्हता. नंतर मी साईडला गेलो. नंतर असा काय पळायला लागला का लपूनच बसला तो. मग गुड मॉर्निंग गाईज. तर फायनली इकडे ना आपली आता पिल्लांची गाडी आलेली आहे. आता आपल्याला जाऊन ना त्या बाई अंकुने ना गाडीतून जे कॅरेट देतील का ते सगळे आपल्याला पोल्ट्रीत नेऊन ठेवायचे. कॅरेट ठेवताच या दोन पुरींनी त्यातले दोन पिल्लच डायरेक्ट पळवली. सगळी कामं अशी ना लोड सारखी येऊन पडली होती अंगावर. सगळं अंग विंग वगैरे ना सगळं दुखून जायचं आमचं. भावानी इकडे खाद्य घालून झाल्यानंतर इकडे सगळं काउंटिंग करायला सुरुवात झाली आणि मग मी तेच कॅरेट घेऊन ना एक एक करून का प्रत्येक गाळ्यात कॅरेट खाली करत होतो.